नमस्कार मित्रांनो, गेल्या आठवड्यात एक गोष्ट आली माझ्या कानावरती की आपले तुषार भंकर इन्स्टिट्यूटचे एक स्टुडंट आहेत. त्यांनी आपल्याकडे कोर्स अटेंड केला. त्यानंतर 15-20 हजार रुपयाचा सेटअप लावला. त्यानंतर महिनाभर थोडीफार ट्रेडिंग केली, किरकोळ लॉस केला. त्यानंतर सेटअप विकून टाकला आणि ट्रेडिंग जी आहे ना ती स्टॉप. याला म्हणतात फास्टेस्ट एंट्री आणि फास्टेस्ट एक्झिट. आणि मी खूप लोकांचं पाहिलेलं आहे की त्यांची जी ट्रेडिंगची जर्नी असते ना ती अशीच महिन्या 2 महिन्या 3 महिन्याचीच असते. ते फक्त हाऊस म्हणून मार्केटमध्ये येतात आणि मग त्यानंतर त्यांना कारणं द्यायला चालू करतात की वेळ नाही आहे, कॅपिटल नाही आहे किंवा जमत नाही आहे किंवा लॉस होतो आहे असं सांगून ते ट्रेडिंग जे आहे ना ते स्टॉप करून टाकतात आणि मग परत दुसरं काहीतरी शोधायला जातात. अशा लोकांना माझं सांगणं आहे की त्यांनी आपला काय जगातला कुठलाही कोर्स अटेंड केला ना तरी पण त्यांना आहे ना प्रॉफिट होणार नाही याची एकदम गॅरंटी आहे. कारण ते टिकणाऱ्यातले नाही आहेत. ठीक आहे. आणि जितके दिवस मार्केटमध्ये तुम्ही वेळ द्याल तितकी तुमची एक्सपिरियन्सची लेवल वाढत जाणार आहे आणि तेवढी तुमची मास्टर लेवल पण वाढत जाणार आहे. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा की जेवढी तुमची सिरियसनेसची लेवल आहे तेवढीच तुमची इथं सक्सेसची लेवल असणार आहे. आणि ट्रेडिंग जे आहे ना हे खूप बोरिंग काम आहे. म्हणजे कित्येक वेळा मी बघतो की सकाळी 10-11 वाजल्यापासून बसायला लागतं आणि 4, 4:30, 5ला सिग्नल येतो. तोपर्यंत किती बोर झाला, किती कंटाळा आला तरी एकही ट्रेड करायचा नसतो. कारण सिग्नलच नसतो कसं काय. हे एवढं बसायचं पेशन्स ज्याच्यामध्ये आहे ना त्यांनीच कृपया मार्केटमध्ये यावं. बाकी लोकांनी येऊ नये अजिबात. तुम्हाला काही गरज नाही आहे मार्केटची आणि ना मार्केटला तुमची गरज आहे. तर जाऊ दे, अशा गोष्टीवरती डिस्कस करण्यापेक्षा आपण ह्या आठवड्यात ट्रेड काय आले होते ते बघूयात. तर 7 ऑक्टोबरचा 12:20 12:25च्या कॅन्डलचा सिल्वरचा सेलचा एन पॅटर्नचा ट्रेड जवळपास त्या ट्रेडमध्ये 2200 पॉईंटचा फॉल आला होता. आता बऱ्याच लोकांना हा ट्रेड सापडलाच नाही कारण त्याच्यामध्ये एवढी फास्ट मुवमेंट आली की त्यांना एंट्री करताना आणि विचार करतानाच तो वेळ पुरला नाही. त्यांचा मार्केट एकदम पडलं. 7 ऑक्टोबरचा दुसरा ट्रेड 3च्या कॅन्डलला सिल्वरला एन पॅटर्नचा बाय आला होता. आपला 900 पॉईंटचा गेन आहे त्या ट्रेडमध्ये. 5:15च्या कॅन्डलला नवीन हाय मारला. त्या हायला त्या ट्रेडमधून एक्झिट. आणि 7 ऑक्टोबरचा तिसरा ट्रेड 7:30 पावणे 8च्या कॅन्डलला एन पॅटर्नचा सेल आला होता. जवळपास त्या ट्रेडमध्ये 2200 पॉईंटची मुवमेंट झाली. 9:55च्या कॅन्डलला नवीन लो मारला. त्या लोला सिल्वरमधून सेलच्या ट्रेडमधून एक्झिट. 8 ऑक्टोबरला दिवसभर काहीच ट्रेड जनरेट झाला नव्हता. 8:15 ते 8:20च्या कॅन्डलला सिल्वरला एन पॅटर्नचा बाय आला होता 1,49,200च्या प्राईजला. आणि जवळपास ती वरती गेली होती 1,50,250 म्हणजे 1,000-1,050 पॉईंटची मुवमेंट. 9:45च्या कॅन्डलला एक्झिट करायचा होता. ज्या कॅन्डलला नवीन हाय मारला त्याच कॅन्डलला एक्झिट. त्यानंतर 9 ऑक्टोबरचा म्हणजे आजचा ट्रेड 1:15च्या कॅन्डलला एन पॅटर्नचा बाय आलेला आहे. 1,49,000 वरनं सिल्वरवरती गेली होती 1,50,050 पर्यंत. 4:15च्या कॅन्डलला या ट्रेडमधनं एक्झिट आला होता. 9 ऑक्टोबरचा क्रूड ऑइलचा ट्रेड 11च्या कॅन्डलला 11 ते 11:05च्या कॅन्डलला बाय आला होता. जवळपास 5,540 वरनं क्रूड ऑइल वरती गेलं होतं जवळपास 40 पॉईंट. त्यानंतर आजच 3 वाजताच्या कॅन्डलला क्रूड ऑइलला एक सेलचा ट्रेड पण आला होता. पण तो ट्रेड घ्यायचा नव्हता कारण तो आपल्या नियमात बसत नव्हता. 31 पॉईंटचा फॉल आला होता क्रूड ऑइलमध्ये त्या ट्रेडमध्ये. आणि त्यानंतर क्रूड ऑइल परत 25-26 पॉईंट तिथनं वरती गेलं होतं. तर हे या आठवड्यात आलेले ट्रेड होते. आता जे नुसता व्हिडिओ बघतायत त्यांना फक्त व्हिडिओ बघून कळणार नाही आहे. तुम्हाला जाऊन चार्टमध्ये चेक करायला लागेल. डेट, टाईम, कमोडिटीचं नाव, प्राईस, सगळ्या या गोष्टी. कसा सिग्नल जनरेट झाला होता, कशी मुवमेंट आली होती, या सगळ्या जेव्हा चार्टमध्ये जाऊन तुम्ही चेक करताल त्यानंतर तुम्हाला बघेल या सगळ्या ट्रेडचे मी स्क्रीनशॉट घेऊन ठेवलेले असतात. त्याचा एक्सेल मेंटेन केलेलं असतं. आणि कोर्समध्ये आल्याच्या नंतर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत हे तुम्हाला मी विथ प्रूफ दाखवत असतो. तर आजच्यासाठी एवढंच. भेटूयात 13 ऑक्टोबरला पुण्यामध्ये.